नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर कपाळाला हळद कुंकू लावले याचा अर्थ माझी देवपूजासुद्धा झालेली आहे आणि नाश्तासुद्धा झाला आहे. आणि पप्पांनी कोथिंबीर आणले, स्वस्त होती म्हणून. तीही 2 जुड्या, 20 रुपये एक जुडी अशी म्हणून त्यांनी 2 जुड्या कोथिंबीर आणल्या. आता पुढे मला ते साफ करायचं काम लागणार आहे. एवढ्या जुड्या व्यवस्थित साफ करून फ्रीजमध्ये ठेवायच्या. त्याआधी मला जेवण करायचं आहे दुपारचं. तर जेवणाला बनवणार आहे मी चिकन. आणि चला मग आपण चिकन बनवायला घेऊया. चिकनमध्ये मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद आणि तिखट असं टाकून मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि थोडा वेळ ठेवणार आहे. चिकनची रेसिपी सगळ्यांना तर आता माहीतच असेल. असं काही विशेष चिकनची रेसिपी आता राहिली नाही आहे. जसं तुम्ही बनवता तसंच मी बनवते. तर असं मी सगळं व्यवस्थित लावून घेते. आणि चिकन म्हटलं की कसं आपण लहान होतो तेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आठवड्यातून एकदा चिकन बनायचं. त्यामुळे जरा स्पेशल असायचं. आता ते नेहमीच बनतं, म्हणजे बराच वेळ बनतं, त्यामुळे तसं काही वाटत नाही. आणि यावेळेस फर्स्ट टाईम मी स्वस्तिकसाठी चिकन बनवणार आहे. त्यासाठी मी छोट्याशा भांड्यामध्ये मी त्याला चिकन बनवण्यासाठी फोडणी दिले कांदा टॅमॅटोची. त्याच्यामध्ये फक्त 2च पीस टाकणार आहे आणि थोडासा मसाला टाकणार आहे. आणि फर्स्ट टाईम मी त्याला चिकन भरवणार आहे. तर पुढे आमच्यासाठी मी वेगळं चिकन केलेलं आहे, ते चुलीवर शिजतं आहे. आणि हे चिकन शिजेपर्यंत मी आता स्वस्तिकला भरवणार आहे. त्याआधी किचन वगैरे मला सगळं साफ करायचं आहे. ते थोडक्यात मी साफ करून घेतलं आहे. संध्याकाळी वेगळं ते मी करतेच रात्री जेवण वगैरे झाल्याच्यानंतर. आणि हे आमचं चिकन बनवून झालं आहे, तोवर मी स्वस्तिकला भरून घेतलंसुद्धा. तर हे आमचं मस्त चिकन करी झालेली आहे. पुढे मग मगाशी म्हटलं तसं कोथिंबीर साफ करायची आणि अजून काही बाकी कामं. तर हे बाकी कामांमध्ये हे गुलाबाचं झाड मला खूप दिवस तोडायचं होतं, ते मी तोडून घेतलं. चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.